लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच 2 मेच्या भागात आपण पाहत असतो की विजयने खरं रम्यासाठी ऑमलेट आणि ज्यूस तिच्या बेडरूममध्ये घेऊन आल्यामुळे खरं तर इकडे रम्या फार खुश असते. ती म्हणत असते की आजपर्यंत जे काही झालं नाही ते सर्व काही आता झाले असं म्हटल्याबरोबर जो काही विजय असतो तो लगेच आजपर्यंत झालं नाही ते यापुढे होईल, सगळेच लाड होतील तुमचे मिसेस मतकरी असं म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते हो ना, म्हणजे मला तर असं वाटत होतं की या घरात फक्त काव्या आणि नंदिनीचेच लाड होतात. आता तर त्या दोघी प्रेग्नेंट आहेत ना, त्यामुळे मामी त्यांचा एकही शब्द खाली पडून देत नाही. मला तर वाटतंय त्या काव्याचं बाळ कायमचं असं म्हणून लगेच स्वतःचे शब्द थांबवतोय. तेव्हा लगेच इकडनं विजय म्हणत बोल बोल रम्या, इट्स ओके. तू जे काही फील करतेस ते माझ्यासमोर तू व्यक्त होऊ शकतेस आणि फक्त बोलण्यापुरतं नाही, तुला हवं तेही तू करू शकतेस असं म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते हवं ते करू शकते. तेव्हा विजय खरं तर तिला ऑमलेटचा एक घास चारतो आणि म्हणत असतो हवं त्या व्यक्तीबरोबर सुद्धा तू करू शकतेस. आता रम्या विजयकडे पाहतच असते बरं का. आता ती बोलणारच असते तितक्यात खरं तर विजयने ते 2 ज्यूसचे ग्लास तिच्यासमोर धरलेले असते. त्यानंतर खरं रम्या त्यातला एक ग्लास घेते आणि ते ज्यूस पिते. आता तिला वाटलेलं असतं की हे एक पण आहेत, पिल्यानंतर कळतं की हे तर पपईचं ज्यूस आहे. त्यामुळे खरं तर ती म्हणत असते हे पपईचं ज्यूस आहे, मला तर वाटलं पणच आहे असं म्हणून तो ग्लास खाली ठेवते. मात्र इकडे विजयच्या डोक्यात वेगळंच काही शिजत असतं. तो म्हणतो असतो की तुला जसं आता वाटलं ना हे पण आहे, असं दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा वाटू शकतं की हे पणच आहे आणि त्यांनी पण समजून जर हे पपईचं ज्यूस पिलं तर, असंही ते रम्याला म्हटल्यानंतर रम्यासुद्धा त्याच्याकडे पाहतच राहते बरं का. तेव्हा तो लगेच म्हणत असतो तुला जर काही करायचं असेल तर मी तुझी मदत करू शकतो, आपण हे सगळं काही मिळून करूया असंही ते विजयचं म्हणणं असतं. आता इथे रम्या तर फार विजयकडे पाहत असते बरं का. म्हणजे तिला वाटतं असतं की हा विजय तर एक पाऊल पुढचा आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्या नंदिनी रुटीन चेकअपसाठी खरं हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. नंदिनी चेकअपसाठी आतमध्ये गेलेली असते आणि काव्या बाहेरच असते. खरं तर इथे एक पेशंट आलेलं असतं बरं का. म्हणजे त्यांचा रस्त्यावर ॲक्सिडेंट वगैरे झालेला असतो आणि त्याची बायको प्रेग्नेंट वगैरे असते 5व्या-6व्या महिन्याची आणि तिचं मिसकॅरेज झालेलं असतं. आता हे सगळं काही एक व्यक्ती जो ते घेऊन आलेला असतो तो तिच्या आईशी बोलत असतो. तो म्हणतो असतो की काय करू आई, आम्ही इतके स्वप्न बघितले होते पण त्या रस्त्यावरून येताना खरं तर हे सगळं काही घडलं. तिला आम्ही सगळ्या गोष्टी सोप्या पडाव्यात म्हणून आम्ही कारसुद्धा घेणार होतो आणि काल रात्री आम्ही बाळाचं सुद्धा नाव ठेवलं होतं. या सगळ्या गोष्टी झाल्या, आता काय करायचं, माझ्या आयुष्याचं काय झालं, हे सगळं काही ऐकून इकडे काव्याला तर धक्काच बसलेला असतो. धक्का बसल्यामुळे खरं तरी ते काव्याला या सगळ्या गोष्टीचा त्रास देखील होत असतो. कारण की अशासुद्धा गोष्टी होऊ शकतात असंही ते काव्याला वाटत असतं. तो माणूस अक्षरशः खाली बसून फार रडत असतो बरं का. आणि ह्या सर्व गोष्टीचा काव्याला इथे त्रास होत असतो. तिला अक्षरशः ह्या सगळ्या गोष्टी ऐकून चक्कर आलेले असते. तेव्हा खरं तर नंदिनी येते आणि ते काव्याला सावरते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही माननीय असते ती ते माशाला सांगत असते की काव्या आणि नंदिनीसाठी पण बनवून ठेव, ते आता येतच असतील. इकडे मात्र जो काही विजय असतो पपई स्वतःच्या कोटमध्ये लपून घरात आणत असतं बरं का. आता इकडे माननीचं त्याच्याकडे लक्ष जातं. आता माननीला थोडा संशय आलेला असतो. विजय वरती जातच असतो तितक्यात माननी महागडा आवाज येते, विजयराव थांबा असं म्हटल्यानंतर विजयला काय करावं आणि ती पपई कुठं लपून ठेवावं हेच कळत नसतं बरं का. आता माननी त्याच्या जवळ आलेली असते. आता इथे खरं तर पाठ करून विजय उभा असतो बरं का. तितक्यात खरं तर इकडनं आशानी ते माननीला आवाज दिलेला असतो. ती म्हणत असते की ताई थांबा ना, काय आहे ना पण एकीच पुरते, म्हणजे एक जणीलाच कुणाला तरी पुरण. तेव्हा इथे माननी म्हणत असते अगं आहे पातिल्यात, मी येते थांब असं म्हणून आशा निघून जाते. आणि इकडे खरं जी काही माननी असते ती सुद्धा वळून पाहते तर काय, हा विजय तर अक्षरशः गायब झालेला असतो, पळून गेलेला असतो अक्षरशः वर. आता हे सगळं काही पाहून खरं तर माननीला विजयवर संशय आलेला असतो बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्याला नंदिनी खाली बसवते आणि तिला म्हणत असते मला सांग ठीक वाटतंय ना तुला आता. तेव्हा इकडनं काव्या म्हणत असते मी ठीक आहे ग ताई, पण त्या बाईचं बाळ बक्की ग. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असं शांत हो, त्या सगळ्यांचा तू विचार अजिबातच करू नको. तेव्हा इथे काव्या म्हणत असते कसा विचार नको ग करू ताई, माझ्या समोर त्या बाईला घेऊन आले ग आणि बघ ना ग तिच्यासोबत आता काय झाले. तेव्हा इकडनं नंदिनी म्हणत असते हो मला कळलं, हे नर्सकडनं ह्या सगळ्या गोष्टी कळल्या आहेत, तू काळजी करू नको. तेव्हा इथे काव्या म्हणत असते काळजी वाटते ग ताई मला, सांगू का तो व्यक्ती म्हणत होता की पुढच्या महिन्यात त्या बाळासाठी आणि त्याच्या बायकोसाठी खरं तो गाडीसुद्धा घेणार होता आणि त्यांनी रात्री जणू त्यांच्या बाळाचं नावसुद्धा फायनल केलं होतं.
कसं ग ह्या सर्व गोष्टी होतात आणि त्या ताईचं कसं झालं ग अचानक हे सगळं काही. तो रोड जास्तच भयानक आहे ग. म्हणजे तिथं नेहमी अशा केसेस होत राहतात जणू. त्या नर्सेस तर म्हणत होत्या तिथं एक डिलिव्हरीसुद्धा झाली आणि या हॉस्पिटलमध्ये येण्याचा एकमेव ते रस्ता आहे ग ताई, असंही ते काव्या खरं टेन्शनमध्येच येऊन म्हणत असते बरं का. तेव्हाही ते नंदिनी म्हणत असते, काव्या तू अजिबात काळजी करू नको आणि टेन्शनसुद्धा घेऊ नको या सर्व गोष्टीचं. मात्र काव्या म्हणत असते, कशी काळजी करू नको सांग ना. मला ह्या सगळ्या गोष्टी ऐकून खरं मला थरथर कापतंय. पर त्या बाईचं काय होत असेल ग, तिला ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर काय रिॲक्ट होईल ग ती. म्हणजे आपण किती आशा धरून बसतो ना बाळाविषयी आणि आपल्या बाळ हातात येणारच असतो. आपली काही चूक नसताना अशा जर गोष्टी झाल्या तर आपल्या हातात काहीच राहत नाही ना ग, असं म्हणून काव्या रडत असते बरं का. तेव्हा इकडनं नंदिनी म्हणत असते, थांब शांत हो आणि मी काय सांगते ते लक्ष देऊन ऐकतो. जगात आपल्या भोवती जितक्या चांगल्या गोष्टी घडतात तितक्याच वाईट गोष्टीसुद्धा घडतात. आता फक्त आपण आपल्यापुरतं जगत नाहीत, आपण जो कुठला विचार करतो तो आपल्या बाळापर्यंत सुद्धा पोहोच. त्यामुळे मी तुला विनंती करते, अजिबात अशी खचून जाऊ नको. मी समजू शकते ग, पण त्या नवरा बायकोचं जे काही ते नुकसान झालेलं आहे ते देव नक्कीच भरून काढेल. पण आपण या सगळ्या गोष्टीचा आपल्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही. उलट आपल्या अवतीभोवती चांगल्या गोष्टी कशा घडून येतील याचा विचार करायचा. कळलं वेडाबाई, असेही ते नंदिनीने छान काव्याला समजावलेलं असतं. तेव्हाही ते काव्यासुद्धा म्हणतो, बरोबर बोलतेस ताई तू. मी मगाशीच तुला म्हणले ना की मी आयात झाले की बदल घडून दाखवेल. पण खरं तर चांगल्या बदलाची सुरुवात करायची असेल तर IAS होण्याचीच गरज असते असं काही नाही. ह्या सगळ्या गोष्टीसाठी तो रोड जबाबदार आहे. मी बघते काहीतरी होतंय का असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते, आता खरं या गोष्टीचा तू विचार करू नको. आत्ता काय बघायचं आहे आपल्याला, चेकअपला जायचं ना, डॉक्टर बरेच वेळ झालं तुझी वाट बघतात, चल. असं म्हणून दोघी आता चेकअपसाठी निघतात बरं का. नंदिनी बाहेर असते, काव्या जाणारच असते. मात्र काव्या मागे वळून पाहते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय झालं काव्या, मी येऊ का तुझ्यासोबत आतमध्ये. तेव्हाही ते काव्या म्हणत असतं, नको ताई, पण तुला थँक्यू खरंच. तू जर आज नसतीस तर मी खचून गेले असते ग. तू सावरायला होतीस मग सगळं काही ठीक झालं. तेव्हा नंदिनी म्हणते, वेडाबाईस का, अशा अजिबात विचार करू नको. जा बरं तू चेकअपला जा. असं म्हणून ती आता चेकअपला निघून जाते. इकडे जी काही नंदिनी असते, नंदिनीला खरं काव्याला डॉक्टरनी जे काही सांगितलेलं असतं की तिची प्रेग्नन्सी नाजूक आहे, ह्या सर्व गोष्टी ते नंदिनीला आठवत असतात. सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर नंदिनी म्हणत असते, तुझी मी काळजी करणारच आहे. जग इकडे तिकडं झालं तरी तुझ्या बाळाला मी काही होऊ देणार नाही, असंही ते स्वतःच्या मनाशी नंदिनी म्हणत असते. आता इकडे काव्या आणि नंदिनी दोघीही बाहेर आलेल्या असतात आणि तो व्यक्तीसुद्धा इथे काउंटरला उभा असतो. फॉर्म भरत असतो. माझी त्याच्या हात थरथर कापत असतं. तेव्हाही ते काव्या म्हणत असते, दाखवा मी फॉर्म भरते. आणि तो फॉर्म ते हातात घेते आणि इकडनं नंदिनी खरं तर त्या व्यक्तीला पाणी प्यायला देते. पाणी वगैरे पिल्यानंतर तो इथे म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टीला किती वेळ लागेल माहीत नाही. तेव्हा इकडनं काव्या म्हणत असते, जास्त वेळ नाही, त्यांना डिस्चार्ज मिळून जाईल. तेव्हा तो व्यक्ती म्हणत असतो, मी खरं तर त्या गोष्टीचं नाही बोलत, ह्या गोष्टीतून किती वेळ आम्हाला बाहेर पडायला लागेल या गोष्टीचं बोलतोय. खरं तर आम्हाला किती स्वप्न आम्ही रंगवले होते. तिला खरं तर 5वा महिना लागला. आम्ही एक एक दिवस मोजत होतो आणि 2 महिन्यानंतर खरं तर 7वा महिना आणि मग डोहाळे जेवण, परत 2 महिन्यानंतर डिलिव्हरी. ह्या सगळ्या गोष्टीचे आम्ही स्वप्न रंगून बसलो होतो. तिला मुलगा हवा होता. मी टूरला गेल्यानंतर माझ्यासारखा अगदी तिच्यासोबत कोणीतरी हवा म्हणून ती असं नेहमी म्हणायची आणि मला मुलगी हवी होती अगदी तिच्यासारखी सुंदर. असा तो व्यक्ती म्हणून डोळ्यात पाणी काढून रडत असतो आणि ह्या सर्व गोष्टीतून आम्ही कधी बाहेर पडतो आणि याच गोष्टीवर तो विचार करत असतो. तेव्हा इकडनं काव्या नंदिनी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही लवकरात लवकर बाहेर काढेल, देव नक्कीच काहीतरी मार्ग काढेल, असंही ते काव्या नंदिनी त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. गेल्यानंतर खरं काव्या आणि नंदिनीला सुद्धा ह्या सर्व गोष्टीचं फार वाईट वाटत असतं बरं का. आता त्या घरी यायला निघालेल्या असतात. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आशा असते तिने छान आता इथे काव्या नंदिनीसाठी पणं वगैरे बनवून ठेवलेलं असतं. ती म्हणत असते की छान झालं, मस्त पणं बनवून ठेवले, त्या दोघी आले की पिऊन टाकतील, मी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवते. असं म्हणून फ्रीजमध्ये ठेवते तर पाहते काय तर बाहेरून जोरजोरात गाण्याचा आवाज येतोय. ती लक्ष देऊन ऐकत असते नेमकं कुठनं आवाज येतोय. तो येत असतो तो म्हणजे विजय आणि रम्याच्या खोलीमधून. इकडे विजयने जोरजोरात गाणे लावलेले असतात कारण की इकडे रम्या ते पपईचं ज्यूस त्यांच्या बेडरूममध्ये काढत असते आणि या मिक्सरचा आवाज कोणालाही जाऊ नये त्यामुळे सगळा हा त्यांचा कारनामा असतो. विजय ज्यूस वगैरे बनवून झाल्यानंतर खरे विजय आतमध्ये येतो आणि गाणं वगैरे बंद करतो. डन ना, झालं ना तुझं ज्यूस असं म्हटल्यानंतर रम्या म्हणत असते, हो सगळं काही झालेलं आहे. खरंच काय भन्नाट आयडिया होती तुझी, हे मला अजिबातच सुचलं नसतं, असंही ते रम्या
विजयचं कौतुक करत असते. तेव्हा इथे विजय म्हणत असतो, या गोष्टीत मी मास्टर आहे, माझा हात कोणीही पकडू शकत नाही. आता रम्या म्हणत असते की त्या बिया वगैरे सगळं आहे ना साली, तू एका पिशवीत गोळा कर आणि त्या टाकून ये. असं म्हटल्यानंतर विजय तो पिशव्यात सगळं काही गोळा करत असतो. तोपर्यंत इकडे रम्या खरं तर ते ज्यूस त्या बॉटलमध्ये टाकत असते आणि ती किचनमध्ये घेऊन जाणार असते. रम्याला माहीत असतं की अशाने पन्ह बनवून ठेवलेलं असतं आणि काव्य आणि नंदिनी सुद्धा येत असतील. आता विजय त्या बिया टाकण्यासाठी गेलेला असतो. इकडे रम्या खरं तर मिक्सर आणि मिक्सरचं भांडं तिच्या कपाटात इथे लपून ठेवत असते बरं का, आणि त्याच्यावरनं साडीसुद्धा इथे गुंडाळून वगैरे ठेवलेले असते. आता इकडे जी काही रम्या असते ते बॉटलमध्ये ज्यूस वगैरे टाकते आणि ते खाली घेऊन किचनमध्ये येत असते. खाली जेव्हा घेऊन येत असते तेव्हा खरं तर माननीने रम्याला किचनमध्ये जाताना पाहितलेलं असते, पण तिच्याकडे दुर्लक्ष करून खरं माननी तिथून निघून गेलेली असते. आता इकडे रम्या किचनमध्ये जाते. ते पण्याचं पातेलं खरं तरी ते फ्रीजमधून काढते आणि त्यात हे पपईचं ज्यूस मिक्स करत असते. बॉटलमधलं सगळं ज्यूस टाकते आणि ते मिक्स करून व्यवस्थित खरं तरी ते फ्रीजमध्ये ठेवणार असते. तेव्हा खरं तरी इकडं जी काही रम्या असते ती स्वतःच्या मनाशी म्हणत झालं, पण्यामध्ये पपईचं ज्यूस मिक्स करून झालं. आता काव्य आणि नंदिनी येतील आणि पन्ह पेतील, मग दोघींचंही बाळ जाईल. खरं तर सॉरी या नंदिनी, म्हणजे मला तुझ्यासोबत असं अजिबात काही करायचं नव्हतं, पण काय करणार, वल्यासोबत खरं सुखंसुद्धा जळतं असं म्हणतात ना, असं म्हणून खरं खुश होत असते. आता ते खरं तर मिक्स केलेलं पातेलं ते फ्रीजमध्ये ठेवते आणि तिथून निघून जाते. मात्र इकडे तिची जी काही बॉटल असते का ती किचनमध्येच आणखीसुद्धा तिच्याकडनं चुकून विसरलेली असते बरं का. आता इकडे जी काही काव्य नंदिनी असतात त्या घरी आलेल्या असतात, मात्र उन्हाने फार परेशान झालेले असतात. त्या म्हणतात असं किती उकडतंय बाहेर, तरीसुद्धा लोकांना झाडं कापायचीच आहेत. तेव्हा इकडनं काव्य म्हणते, आपल्यासाठी मी छान ज्यूस बनवून घेऊन येऊ का. तेव्हा इकडनं नंदिनी म्हणते, नाही गं, मी आशाताईला सांगितलं होतं पन्ह बनवून ठेवा म्हणून, त्यांनी बनवून ठेवलं असेल. आशाताई तुम्ही पन्ह बनवून ठेवलं ना. तेव्हा इकडं आशा म्हणत असे, हो ठेवलंय मी बनवून, आणू का. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही तुम्ही तुमचं काम करा, मी जाऊन आणते. असं म्हणून नंदिनी किचनमध्ये जाते. आता नंदिनी किचनमध्ये गेल्याबरोबर ही रम्यासुद्धा काव्याच्या मागून जाते आणि ते किचनमध्ये डोकावून हे सगळं काही पाहत असते. आता नंदिनी किचनमध्ये जाते, फ्रीजमधून ते पण्याचं म्हणजे ज्यूसचं पातेलं काढते, 2 ग्लास घेते आणि त्याच्यात हे सगळं काही ओतत असते आणि इकडनं हे सगळं काही रम्या स्वतःच्या डोळ्याने पाहत असते. आता नंदिनी खरं तर ते ज्यूस म्हणजेच पन्ह समजून ते सगळं काही ते ग्लासमध्ये ओतत असते. 2 ग्लास रेडी केलेले असतात आणि ते काव्यासाठी घेऊन आलेले असते. काव्याच्या कानात खरं तर हेडफोन असतात बरं का, ती काहीतरी ऐकत वगैरे आहे असं वाटते. आता काव्याकडे दिल्यानंतर काव्य म्हणत असते की आपण काय करूया, दोघीही रूममध्ये जाऊन ज्यूस पिऊया छान, हे AC वगैरे लावून. तेव्हा नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, तू 2 ग्लास घेऊन जा, मी तोपर्यंत ते पातेलं फ्रीजमध्ये ठेवून येते. असं म्हणून आता काव्या तिच्या रूममध्ये 2 ग्लास घेऊन आलेले असते. इकडे नंदिनी किचनमध्ये येते तर काय, त्या पातेल्यात तिला पपईची बी दिसते. त्यामुळे चमच्याने ती बाहेर काढते आणि ती विचार करते की हे पपईच्या पण्यामध्ये पपईचं बी कुठून आलं. ती वास घेते तर खरं हे पपईचं ज्यूस असतं. ती म्हणत असते, कोणीतरी मुद्दाम पण्यामध्ये पपईचं ज्यूस मिक्स केलेलं आहे, ती काव्या पेल असं तिला इथे वाटत असतं बरं का. इकडे काव्या तर AC वगैरे छान लावून दरवाजा लावलेला असतो आणि खरं तर इकडे हेडफोन लावून गाणेसुद्धा ऐकत असते आणि ते ज्यूस आता पिणारच असते आणि सगळं काही तिचं मोबाईलमध्ये सुद्धा लक्ष असतं. इकडं जी काही नंदिनी असते ती धावतच खरं तर इकडे काव्याकडं आलेली असते. काव्या ते ज्यूस पिणारच असते, ते पन्ह पिणारच असते. तेव्हा खरं तर हिसकावून नंदिनी तिच्या हातातून घेते. तेव्हा इथे काव्या म्हणते, काय झालं ताई, असं काय करतेस. नंदिनी हे पन्ह नसून हे पपईचं ज्यूस यात कुणीतरी मिक्स केलेलं आहे, पण हे कुणी केलं असेल. तेव्हा इकडे काव्याला लगेच आठवतं की रम्याने याआधीसुद्धा असाच काहीतरी कारनामा केला होता. तेव्हा इथे काव्या म्हणते, दुसरं कुणीही करणार नाही, हे रम्यानेच केलेलं असेल, चल तिला आपण जाब विचारूया. असं म्हणून दोघी आता इथे बाहेर आलेले असतात. सगळ्यांच्याच नावाने ओरडत असतात, सगळेजण इथे जमा झालेले असतात. तेव्हा इकडनं मानेने म्हणत असते, काय झालंय नक्की. तेव्हा इकडनं वसूसुद्धा म्हणते, काय झालं, एवढा आरडाओरडा करून सगळ्यांना कशाला बोलून घेतले. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, जाब विचारण्यासाठी बोलून घेतलेला आहे. काय गं रम्या, तूच पपईचा ज्यूस बनवलास ना आणि आमच्या पण्यामध्ये मिक्स केलास ना. असं म्हटल्याबरोबर लगेच रम्या आवाजते, काय असले फालतू काम करायला मला अजिबातच वेळ, आणि पपईचा ज्यूस आणि पपईला सुद्धा मी हात लावलेला नाही, असं इथे रम्याचं म्हणणं असतं. काव्या म्हणत असते, हो खरंच
तू हे सगळं काही नाही केलंस. मात्र रम्या अजिबातच इथे तयार नसते बरं का हे सगळं काही मान्य करायला. आता काव्या आणि नंदिनीची एवढी चिडचिड पाहून इकडं माननी म्हणत असते, तुम्ही दोघे आधी शांत व्हा, एवढी चिडचिड बाळासाठी अजिबातच चांगली नाही. तेव्हा इथे माननी म्हणत असते, माननीला खरं नंदिनी म्हणत असते, अहो आई बघा ह्या ग्लासचा वास घेऊन बघा तुम्ही, बघा ह्यात कोणीतरी पपईचं ज्यूसच मिक्स केलेलं आहे. तेव्हा इकडे माननी म्हणत असते, हो ठीक आहे, मला हे सगळं काही माहिती आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण सोक्षमोक्ष लावूच असंही ते माननी म्हणते. आता आशाला माननी बोलवते, म्हणत असते, मी तुला पन्ह बनवायचं सांगितलं होतं ना आशा. तेव्हा आशा म्हणत असते, हो सांगितलं होतं मी, खरं तर तुम्ही माझ्याकडे तो दिला काढून मी त्यात पाणी मिक्स केलं, झालं एवढंच, मला त्या पपईचं अजिबात काही माहीत नाही असंही ते खरं आशा म्हणत असते. थोडी घाबरलेली पाहून नंदिनी म्हणतं, आशाताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही हे नाही केलं आम्हाला चांगलंच माहीत आहे, आणि हे कुणी केलं हे सुद्धा आम्हाला माहीत आहे. रम्या सांग, हे सगळं काही तूच केलंस ना असं म्हटल्यानंतर रम्या म्हणते, काय मी केलंय? तेव्हा मात्र लगेच विजयमध्ये पडतो. तो म्हणत असतो, आपण खरं तर ह्या सगळ्या गोष्टीचा लॉजिकली विचार करूया आणि सगळ्या गोष्टी बाहेर आणूया. आशाताई तुम्ही हे पण कशात केलं, म्हणजे मिक्सरमध्ये केलं का मिक्स करून केलं असं म्हटल्यानंतर खरं लगेच मानाने म्हणते, मिक्सरमध्ये केलं असेल बहुधा. तेव्हा इथे विजय म्हणत असतो, म्हणजे तुम्ही पन्ह बनवताना तिथे होता का? तेव्हा मानाने म्हणते, नाही मी तिथं नव्हते, पण मिक्सरचा आवाज आला होता. तेव्हा लगेच विजय म्हणतो, म्हणजे आशाने जेव्हा पन्ह बनवलं तेव्हा तुम्ही तिथे नव्हता, त्यामुळे आशाने त्यात नेमकं काय मिक्स केलं हे तुम्हाला बरोबर? तेव्हा मानाने म्हणते, हो बरोबर आहे. तेव्हा लगेच विजय म्हणत असतो, मग म्हणजे पन्ह बनवलं किंवा त्याच्यानंतर काही कुणी बनवलं याचा मिक्सरचा आवाज तुम्हाला म्हणजे कुठनं आला का, किचनमधून आला का किंवा आमच्या बेडरूममधून आला का असं म्हटल्यानंतर जी काही आशा असते ती म्हणतात, हो मला आला. तेव्हा लगेच विजय म्हणतो, काय आला? मिक्सरचा आवाज आला का? कशाचा आवाज आला? तेव्हा लगेच इकडनं आशा म्हणत असते, मला गाण्याचा आवाज आला. तेव्हा लगेच विजय म्हणतो, हो आम्ही आता नवीन लग्न झालेले कपल आहोत, त्यामुळे दोघं आम्ही छान असा डान्स करत होतो. आता मिक्सरचा आवाज कसा, गाण्याचा आवाज कसा, आणि काय बोलताय तुम्ही? तेव्हा लगेच वसूमध्ये पडते, म्हणत असते, काय नाही बोलत ती, काहीही बोलती ती अशा. दीड दमडीची मोलकरी, तिच्यावर तुमचा सगळ्यांचा विश्वास आहे, इतका विश्वास तिच्यावर ठेवू नका. एका दिवशी तुम्हाला सगळ्यांना बॉटलमध्ये भरील आणि कुठेतरी नेऊन सोडील. बॉटल हा शब्द ऐकताच खरं माननीला लगेच क्लिक होतं की मगाशी रम्या लपून खरं तर किचनमध्ये बॉटल घेऊन जात होती. तेव्हा लगे माननी रम्याकडे जाते आणि तिला म्हणत असते, रम्या खरं तर मगाशी तू बॉटल घेऊन किचनमध्ये जात होतीस, त्या बॉटलमध्ये नेमकं होतं तरी काय? असं म्हटल्यानंतर इकडं नंदिनी म्हणत असे, दुसरं काही नाही, त्या बॉटलमध्ये पपईचं ज्यूसच होतं, हो का नाही रम्या? रम्या मात्र म्हणत असे, नाही दुसरं काही नाही, त्यात फक्त पाणीच होतं असंही ते रम्याचं म्हणणं असतं. मात्र इकडे माननी म्हणत असते, रम्या इकडं बघ, आत्ता त्याचा सोक्षमोक्ष लावूया, मी आता जाते किचनमध्ये आणि ती बॉटल घेऊन येते, आणि त्या बॉटलला जर पपईच्या ज्यूसचा वास असेल तर मी तुझं सगळ्यांसमोर थोबाड फोडेल आणि मी तुला सोडणार सुद्धा नाही असंही ते माननीने रम्याला धमकीच दिलेली असते. माननी खरं ती बॉटल आणण्यासाठी किचनमध्ये गेलेली असते. रम्या मात्र इथं टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणत असते, खरंच मी माती खाल्ली, मग अशी गडबडीत ती बॉटल किचनमध्येच ठेवली असं म्हणून घाबरत असते बरं का. आता खरं तर नंदिनी, काव्या आणि माननीच्या तिघींच्या रडारवर ही रम्या, काव्या आणि नंदिनी ह्या रम्याला काय सोडत नसतात. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.